खासदार सुप्रिया सुळेंकडून हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये पाहणी, वाहतूक कोंडी, पावसामुळे साचणारं पाणी या संदर्भात केली पाहणी, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची वेळ। तुळजाभवानी मंदिर परिसरात 8 पुजाऱ्यांना प्रवेश बंदी, मंदिर परिसरात तंबाखू खाऊन थुंकल्याप्रकरणी कारवाई, तुळजाभवानी मंदिर संस्थानचा निर्णय। परभणीत शक्तीपीठ विरोधात शेतकरी आक्रमक, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध, शेतकरी आक्रमक झाल्यानं अधिकारी माघारी परतले। अपुऱ्या बस सेवेचा विद्यार्थ्यांना फटका, बस वेळेत न आल्यानं विद्यार्थ्यांना शाळेला उशीर, चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रकार। नाशिकच्या मुंबई आग्रा मार्गावरील उड्डाणपुलावर चिखलाचं साम्राज्य, दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रकार, दरवर्षी रस्त्याची दुरावस्था होत असल्याची नागरिकांची तक्रार। राज्यात 4 महिन्यात 22 वाघ, 40 बिबट्यांचा मृत्यू, जानेवारी ते एप्रिल महिन्यात अहवाल समोर, 4 महिन्यांच्या कालावधीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू। बीड जिल्हा परिषदेत वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग, सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदारावर गुन्हा, बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध क्लबवर पोलिसांच्या छापा, छापेमारीत 23 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, क्लब चालवणारे राजकीय नेत्यांचे नातेवाईक असल्याची माहिती। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच, 3716 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, गोदा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जायकवाडी धरण 45%, नाशिकमधून जायकवाडीला 14 टीएमसी पाणी, जायकवाडीत पुरेसं पाणी आल्यानं नागरिकांना मोठा दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।